कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र दूधगंगा धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. ऊस, भात, भाजीपाला आदी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. साधारणपणे एक हंगाम पूर्ण करण्यासाठी सिंचन क्षेत्राला अनेक टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. विशेषतः उन्हाळी हंगामात पाण्याची मागणी अधिक वाढते. त्याचबरोबर धरणावर अवलंबून असलेल्या गावांना आणि शहरांना पिण्यासाठीही दरवर्षी ठराविक प्रमाणात पाणी राखीव ठेवावं लागतं. तज्ज्ञांच्या मते पिण्याच्या पाण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 टीएमसी इतका पाणीसाठा सुरक्षित ठेवणं आवश्यक असतं. दूधगंगा धरणात 7.93 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक असून धरण 33.6% भरलेलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 1 टीएमसीनं साठा कमी आहे. अलीकडे पडलेल्या वळीव पावसामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी काहीशी घटली असून सध्या धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आलाय. मात्र साठ्यातील घट लक्षात घेता पुढील काही महिन्यात सिंचनासाठी पाण्याचं नियोजन करताना प्रशासनास मोठी कसरत करावी लागणार आहे.